रनवे स्टाईल। तिकडे काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी आज मतदान पार पडलं। मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरूर यांच्यात अध्यक्षपदासाठी लढत आहे। संपूर्ण देशासह राज्यात सुद्धा म्हणजे मुंबईत आणि महाराष्ट्रात सुद्धा काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी आज मतदान झालं। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचं मुख्यालय टिळक भवन इथेही मतदान प्रक्रिया पार पडली। काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी यावेळेला आपला मतदानाचा हक्क बजावला। 19 ऑक्टोबरला या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे। मैं तो पार्टी के बदलाव के बारे में जो बोल रहा हूँ, ये भीतर के बदलाव, हमारी आइडियोलॉजी में कोई प्रॉब्लम नहीं है, लेकिन हमारे संगठन में, हमारे काम करने की तरीका में मैं बदलाव लेके आना चाहता हूं। और इसका तो मेरे घोषणा पत्र में सारी डिटेल्स लिखा है और उसमें मैंने विकेंद्रीकरण के बारे में बोला और हमारे पार्टी के कार्यकर्ताओं हर स्तर में उसका शक्तिकरण करने के लिए। ये एक हमारा संगठन का चुनाव है, ये इंटरनल पार्टी इलेक्शंस है, इसमें हम सभी फ्रेंडली फाइट कर रहे हैं और इसमें कोई किसी के खिलाफ, एक दूसरे के खिलाफ इलविल नहीं है और बड़े डिसिप्लिन वे से चुनाव हुए, कोई गड़बड़ नहीं हुआ और कोई भी एक दूसरे के विरोध में बोलने की भी बात नहीं की, लेकिन ठीक ढंग से चुनाव चला। लोकशाही मार्गाने होणारी ही निवडणुकीची प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने होऊ लागलेली आहे आणि सर्वांना स्वतःच्या मर्जीप्रमाणे असलेल्या उमेदवाराला निवडून देण्याची मुभा आहे आणि म्हणून मतदानाची प्रक्रिया या ठिकाणी निष्पक्षपणे पार पाडली जाते आपण पाहत आहात आणि त्यामुळे असा कुठलाही विषय नाही। गांधी कुटुंबियांनी सुद्धा आपलं कोणालाही असं स्पष्ट समर्थन असं दिल्याचं सांगितलेलं नाही आहे। प्रत्येक काँग्रेसच्या मतदाराला त्यांना हवा असलेला उमेदवार निवडू शकतो अशा प्रकारचीच एकंदरीत परिस्थिती आहे। हे पहिल्यांदा नाही आहे की जेव्हा काँग्रेसचं अध्यक्षपद गांधी कुटुंबाच्या बाहेर आहे। हे भरपूर वर्षांपासून होत आलेलं आहे। काही दशकांमध्ये या ठिकाणी नक्कीच काँग्रेसचे अध्यक्ष गांधी कुटुंबातले राहिलेले आहेत, पण आमच्यासाठी आमचे नेता, आमचे गांधी परिवार हा श्रेष्ठ आहेतच, पण ह्या पक्षामध्ये लोकशाही आहे याचं हे जिवंत उदाहरण आहे। आदरणीय सोनिया जी हो या राहुल जी हो, उनका करिश्मा तो पार्टी में है ही, उनका नेतृत्व हम पूरे मानते हैं और उनके नेतृत्व में, उनके मार्गदर्शन में पार्टी चलने वाली। लेकिन प्रेसिडेंट जो है वो उनके फैमिली के बाहर का है, उनकी इच्छा थी कि बाहर हमारे गांधी फैमिली का कोई खड़ा नहीं रहेगा, वो उन्होंने बताया था। तो ये तो बहुत फेयर और अच्छा तरीका उन्होंने अपनाया है। दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांची आज सीबीआय चौकशी होते। दिल्ली सरकारतर्फे अबकारी धोरणाच्या अंमलबजावणीत कथित भ्रष्टाचार प्रकरणी ही चौकशी होते। सिसोदिया यांना सोमवारी सकाळी 11 वाजता सीबीआयच्या दिल्लीच्या मुख्यालयात हजर राहण्यासाठी सांगण्यात आलं होतं। सीबीआयच्या मुख्यालयात जाऊन या चौकशीसाठी पूर्ण सहकार्य करेन, सत्यमेव जयते असं ट्विट सिसोदिया यांनी केलं। दरम्यान आज सिसोदिया यांना अटक केली जाईल अशी शक्यता आम आदमी पक्षाकडूनच वर्तवली जाते।